तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की राशन कार्ड हे आपण सोबत बाळगू शकत नाही. जे राशन कार्ड सोबत बाळगू शकत नाही ते आपलं ATM सारखं छोटंसं राशन कार्ड कसं बनवायचं हे आपण एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट आहे. याला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असंच प्रेम आपल्यावर दाखवत जा. मी खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवतो. सध्या ची अशी परिस्थिती आहे की जे शेतकरी जे आधीच पावसाने याने व्यथित आहे, म्हणजे ज्यांना शेती कमी आहे आणि पुन्हा त्यांचं जीवन पण पूर्ण शेतीवरच आहे, अशा शेतकऱ्यांसाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आपल्याला अर्धं जे जगणं आहे आपलं ते राशनवर असतं काही काही जणांचं. आणि शेतीमधून जास्त करून आपल्याला चांगले चांगले पीक घेता येत नाही, की जेणेकरून काही जणांना डुकरांचा याचा त्रास असतो, काही जणांना रोह्याचा त्रास असतो. त्याच्यामुळे आपण काय करतो की शेतीमध्ये चांगले चांगले पिकं घेऊ शकत नाही. आणि याच्यावर म्हणून सरकारने आपल्याला राशनची जी योजना आहे, जी मोफत राशन, स्वस्त राशनची दिलेली आहे योजना, त्या योजनेचा आपण आता आज आढावा बघणार आहोत की त्या योजनेत आपण काय काय करू शकतो, कसं ती योजनाच्या आपण जर एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये राशन दुकानदार काय करतात की कोणाच्याही याचा माल काटायचं ते त्यांच्या मनामध्ये असतं की एखाद्या शेतकऱ्याला माल भेटत असला 30-35 किलो तर त्याच्या मागं ते दर महिन्याला 2 ते 3 किलोचा गफला आणतात. अशा राशन दुकानदारावर कारवाई झाली पाहिजे. ते तर तुमच्या हातात आहे. तर आता आपण बघणार आहोत की राशन कार्ड हे आपला मुद्दा तोच आहे की राशन कार्ड हे ATM कार्डसारखे कसं बनवून घेता येईल. तर याच्यासाठी फक्त तुम्हाला 5 ते 10 रुपयाचा खर्च येणार आहे. तर या 5 ते 10 रुपयाच्या खर्चामध्ये तुम्हाला राशन कार्डचं ATM कार्डसारखं कसं बनणार आहे हे मी तुम्हाला दाखवतो. आधार कार्डसारखं तुम्ही त्याला सोबत बाळगू शकता. आता मोठं राशन कार्ड असतं की त्याच्यावर कोणी सोबत ठेवू शकत नाही. आपल्याला कधी फोटोचं याचं काम पडतं, पण याच्यावर डायरेक्ट आपला PDF पण येऊ शकतो आणि PDF मधून आपण त्याचं हे करून घेऊ शकतो. तर आता मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करतो आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे की आपलं राशन कार्डचं ATM कार्डसारखं कसं बनवायचं आहे. तर मी पण बनवलेलं आहे, मी बनवायला टाकलेलं आहे. माझं येईल आता 2 दिवसात पोस्टने डायरेक्ट. पण तुम्ही जर तुमच्याजवळ जर का पोस्टचं हे नसलं, पोस्टासाठी 150-200 रुपये खर्च करायला परवडत नसले, तर तुम्ही आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामधून डायरेक्ट हे करू शकता, प्रिंट काढून आणू शकता आणि ते आधार कार्ड स्वरूपात लॅमिनेशन करून आपल्या जवळ ठेवू शकतात. तर आता मी त्याचाच व्हिडिओ तुम्हाला आता दाखवणार आहे. 2 मिनटं फक्त आता याच्यानंतरची स्क्रीन रेकॉर्डिंग बघा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी सर्व माहिती तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे अशी सुचवून सांगितलेली आहे. तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, फॉलो करत नाही, काय असं म्हणजे गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून असं हे नका करजा. सबस्क्राईब करजा, लाईक करजा, शेअर करजा. आता मी तुम्हाला ते स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण हे बघतोय आपण आता की राशन कार्डचं ATM कार्डसारखं कसं बनवायचं. तर याच्यासाठी आपल्याला स्पेशली याच्यामध्ये जायचं आहे की मेरा राशन ॲप डाउनलोड करायचा. मेरा राशन ॲप डाउनलोड झालेला आहे माझ्या पहिलेच. की आता आपण याच्यामध्ये आलो आहे. याच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपला सर्व बायोडाटा हा टाकायचा आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतोय हा बायोडाटा कसा टाकायचा. आता इथं डिपार्टमेंट म्हणजे इथं आपला मोबाईल नंबरसुद्धा टाकू शकतो आपण. जसं की मोबाईल नंबर टाकून कप्चा टाकायचा आहे. कप्चा टाकल्यानंतर आपल्याला कळून येईल की आपलं म्हणजे पूर्ण राशनचं डिटेल येणार आहे. आता मी तुम्हाला इथे कप्चा टाकून दाखवतो बघा. 2 मिनटं मला टाईम द्या. आता आपला कप्चा झालेला आहे मित्रांनो टाकून. आता आपण इथं OTPने लॉग इन करणार आहोत. आता लॉग इन इथं मोबाईल नंबर अस्तित्वात नाही असं सांगतंय, पण आपण परत इथं आता आधार क्रमांकाने परत आपण ट्राय करू. आता आधार क्रमांक इथं टाकायचा म्हटल्यावर आपल्याला लागेल. तर मी मध्ये इथं आधार क्रमांक टाकून दाखवतोय तुम्हाला. आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला इथं कप्चा टाकायचा आहे.
आणि बिग झेड. आता इथे आपण OTPने लॉग इन केलं आहे. आता लॉग इन झालेलं आहे बघा आपलं. आता इथं ऑटोमॅटिक OTP येणार आहे. आता इथं OTP आला की अनुमती द्यायची, सत्यापित करायचं आहे आणि यशस्वीरित्या पडता असं करून इथं स्किप करायचं. स्किप झाल्यानंतर लगेचच आपल्याला इथे आपलं हे जे आहे हे कार्ड दिसून जाईल. आता याला इथं डाउनलोड करायचं. आपल्याला डाउनलोड करायच्यासाठी काय करायचं, डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला इथं PDF फाईल किंवा ब्राउझरमध्ये आपण त्याचा PDF काढून घेऊ शकतो. आणि PDF काढल्यानंतर आपण त्याच्यावर जसं की राशन दुकानामध्ये जाऊन आपण हे दोन्हीचं एकामागे एक बॅक टू बॅक झेरॉक्स काढून आपण त्याला लॅमिनेशन करून हे करू शकतो. आता इथं बघा माझ्या सर्वांचं इथं राशन कार्ड नंबर गिंबर सर्व सर्व दिलेलं आहे. इथं हे बघा इथं राशन कार्ड नंबर आहे, खाली वरती नाव आहे राशन धारकांचं. तर अशा प्रकारे तुम्ही ही करू शकता. आता हा व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, हे तुमच्या हातात आहे. एक लाईकना काय होत नाही, एका सबस्क्रायबरना काय होत नाही, पण मला असं माहिती आहे की थेंबे थेंबे तळे साचे यानं माझं चॅनल ग्रो होईल आणि मी याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ बनवू शकेल. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आणि तुम्हाला काही जर का हे असलं काही अडचण येत असली मोबाईलला हे करायला, तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर हे मला पर्सनली ह्या मोबाईल नंबरवर सेंड करून मी तुम्हाला तुमचं PDF परत तुमच्या मोबाईलवर पाठवू शकतो. मी ऑनलाईनचे काम करतो. एक विश्वसनीय म्हणून मी तुमचं हे सर्व ATM सर्व काढून देऊ शकतो. तरी व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गोरगरीब लोकांना हे कळालं पाहिजे ही माहिती. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझे आता सध्या 2-3च सबस्क्रायबर आहे. मी नवीन अकाउंट खोललेलं आहे, खूप दिवसापासून व्हिडिओ बनवतोय, पण रिस्पॉन्स येत नाही. त्याच्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम मला दाखवा. धन्यवाद.